नमस्कार, मी रुपेश, कोकणी रुपेश या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या बागेतील ब्राह्मण भोजन दाखवणार आहे। व्हिडिओला लाईक करा, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सडावरील बागेत मांगर आहे बघा, आणि इथं आज आपलं ब्राह्मण भोजन आहे आणि डॉली पण आली आहे बघा। गरमी खूपच वाढली आहे आणि अनिश बघा आता थंडाचे बॉटल घेऊन आलाय। दोन्ही चुली पेटवर आहेत आणि आता सुरुवात झाली। आमटीसाठी काका बटाटे कापून घेत आहेत। ओलं खोबरं खवलून घेत आहेत। लोणच्यासाठी आंबा कापून घेते। कोकणामध्ये ब्राह्मण भोजनाची परंपरा आहे आणि आज ती आमटी कशी बनवतात हे काका सांगणार आहेत। ब्राह्मण भोजनाची आमटी आहे। आमच्या इकडे गावाकडे लाल मसाला घालून आमटी करण्याची पद्धत आहे। त्यात डाळ शिजलेली आहे, यात बटाटा, टोमॅटो, शेंग असं घालून एकत्र शिजवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये लाल मसाला घालतो, मिरची पूड, काही वेळा पिवळी म्हणजे मिरचीची डाळ करण्याची पद्धत असते, तर काही ठिकाणी आम्ही लाल मसाल्याची आमटी करतो। इकडच्या लोकांची पसंती आणि आमची पसंती या दृष्टिकोनातून ह्याचा लाल मसाला घालून झाला, मीठ घालून झालं, त्यानंतर हळद पावडर घालायची आहे। पहिली घातलेली होती पण पुन्हा थोडी रंग चांगला येण्यासाठी हळद पावडर घातलेली आहे। ते सगळं घालून झालेलं आहे। गूळ फक्त घालायचं आहे। त्यानंतर इकडे गावाला आमची आमसुलं म्हणून असतात, एक आंबटपणा येतो वस्तूला, ती आम्ही त्याच्यामध्ये ॲड करतो, त्यामुळे जेवणाला रुची चांगली येते। आता त्यानंतर ह्याला फोडणी द्यायची आहे। ती आमटी तयार झाली। आमटीमध्ये गूळ घालून घेत आहेत। हिंग टाकतायत।
आमटीला तडका देण्यासाठी छोट्या टोपाला लेवल लावून घेत आहे. थोडा भात इथे गेला आणि थोडा घरून घेऊन नेलेच बघा. आज आपली ब्राह्मण पद्धतीची आमटी झालेली आहे आणि आता फोडणी करतो. त्याला डाळ तडका म्हणतात आपल्या भाषेत. तर त्याच्यासाठी प्रथम मोहरी घातलेली आहे, पहिले धने वापरलेले आहेत, आता पुन्हा थोडे धना वापरणार आहे. धण्याचा स्वाद उत्कृष्ट येतो, त्याचा एक वेगळा वास येतो, त्यासाठी हा धना टाकलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता आपल्या गावचा हा फेमस असतो, कोथिंबीर नसली तरी अडत नाही आमच्या कोकणी माणसाचं. तर हा कढीपत्ता, त्यानंतर थोडासा हिंग घालायचा, जास्त घालायचा नाही, उतरल्यावर घालायचा, नाही तर तो जळून त्याचा वास नष्ट होतो. डाळीला चांगला रंग यायला हवा म्हणून पुन्हा थोडीशी फोडणीमध्ये हळद घालायची. शेवट फोडणी उतरते वेळी तिखट घालायची. आता ते सुद्धा अगोदर घातलं ना तर ते जळून जातं आणि लाल रंग येण्याऐवजी काळा रंग येतो, तिखट जळलेली जातं. अशा प्रकारे फोडणी तयार होत आलेली आहे. लाल मिरची पूड घालणार आहोत, त्याचा सुंदर डाळीला मग रंग येतो. त्यात आम्ही तयार झालेल्या डाळीला वर्ण फोडणी देतो. डाळीमध्ये उडी मारते फोडणी, कारण डाळही खूप तापलेली असते आणि फोडणी सुद्धा तापलेली असते. थोडक्यात काय होतं, कारण की प्रत्यक्ष दाखवतो फोडणीमध्ये आता डाळ घातल्यानंतर कसं होईल बघा, असं होतं. त्यामुळे खूप एक कॉम्बिनेशन बनतं, तेल आणि डाळ, मोहरी, हिंग, झटका बसतो आमटीला. आलेली आहे आतल्यामध्ये तो संपूर्ण भागामध्ये फोडणी दिलेली असते, ती पूर्णपणे आत विरघळते किंवा मुरते, त्याचा वास त्या आमटीला अतिशय सुंदर येतो. आमटीला जी फोडणी बनवली ती फोडणी शिल्लक ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आता हिंग टाकला, त्यानंतर त्याला पण रंगाची आवश्यकता असते आणि ही जी हळद आहे जंतुनाशक आहे, त्यामुळे लोणचं जास्त काळ टिकू शकतं, म्हणून त्याच्यात हळद घालायची. त्यानंतर तिखट घालायचं आहे, फोडणीत थोडं घालायचं तिखट. त्यानंतर थोडं मीठ घालायचं. पहिला आम्ही ह्याच्यात मीठ घातलेलं आहे, तर ते एकत्र करून एकजीव करायचं. आंबा लोणचं तयार झालेलं आहे. चवीने खाणार त्यांना देवगड हापूसचे लोणचे देणार. चला एकजीव करायचं सुंदरपैकी. घरच्या घरी आपण लोणचं खाऊ शकता, विकत आणण्याची गरज नाही कोकणी माणसाला. हे बघा, हे आपलं सुंदरपैकी असं लोणचं तयार झालेलं आहे.
मंडखाद नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं मद्यपानं समर्पयामि। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं मद्यपानं समर्पयामि। नैवेद्यार्थं नमः। नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। स्थानपुरुष महापुरुष देवता ब्राह्मण देवता नैवेद्यार्थे अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। कुलस्वामिनी कुलदेवता श्री पावनाय देवता ग्राम देवता प्रियंता प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं मद्यपानं समर्पयामि। कुलस्वामिनी कुलदेवता श्री पावनाय देवता ग्राम देवता प्रियंता अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। क्षेत्रपाल वाटमार्गी धर्मराज देवता नैवेद्यार्थे अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, धर्मराज क्षेत्रपाल वाटमार्गी देवता नैवेद्यार्थे अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। वैष्णवी स्वरूपिणी गोमाता देवता अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं वैष्णवेन महानैवेद्यं समर्पयामि। स्थलपुरुष महापुरुष देवताभ्यः नमः। नैवेद्यार्थे महानैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमो नमः। नैवेद्यं मद्यपानं समर्पयामि। महापुरुषता देवता प्रियंता नारिकेल महाफलं च समर्पयामि। ब्राह्मण स्थानपुरुष महापुरुष देवता प्रियंता अन्नमय महानैवेद्यं समर्पयामि। नमः पार्वतीपते हर हर महादेव। जेवणाची पंगत बसलेली आता जेवणाला सुरुवात होईल। जेवण झालंय आणि आता सर्व सामान घेऊन घरी चालले। डॉडी पण आता घरी चालले। तर तुम्हाला हा आजचा आमच्या बागेतील ब्राह्मण भोजनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओची लिंक आहे ती बघून घ्या। धन्यवाद।